घरावर जप्ती आली. कारण हेच की हं. तुम्ही क्रांतिकार्य करताय, इंग्रजांच्या विरोधात लोकांना भडकवताय. की येसू वहिनी देवपूजा करतीये, माई स्वयंपाकघरात काही काम करतायत आणि पोलीस सरळ घरात शिरलेत, पायातल्या बुटांसकट. मिळेल ते सामान पोत्यात भरतायत, दिसेल ते सामान. या दोन्ही स्त्रियांना भिंतीशी एका कोपऱ्यात उभं केलं, इथून हालायचं नाही म्हणून. देवघरात गेले, सगळे देव लाथांनी तुडवले, पायाखाली चिरडून टाकले. हो. सगळं अस्ताव्यस्त करून मिळेल ते सगळं सामान पोत्यात भरलं, म्हणजे चुलीवर शिजत असलेलं भांडं सुद्धा त्यांनी पोत्यात टाकलं. हं. या दोघींजवळ काहीही उरलं नाही आणि या दोघींना घराबाहेर निघायला सांगितलं. फक्त एक वस्त्र, त्यांचं नऊवार गुंडाळी करून, त्याचं गाठोडं करून या 2 महिला घराबाहेर पडल्या आणि नाशिकच्या तिळभांडेश्वर गल्लीमध्ये जे सावरकरांचं राहतं घर होतं, हं. त्या घराला इंग्रज सरकारनी कुलूप ठोकला.